टीव्ही सत्यमेव व्रतम। जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या बदलीमागे कोणाचा हात? राजकीय दबाव की आणखीन काही? हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची तडकाफडकी हिंगोली येथून बदली करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त म्हणून अभिनव गोयल यांना पदस्थापना देण्यात आली आहे। मात्र अभिनव गोयल यांची अवघ्या काही महिन्यातच बदली झाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय। अभिनव गोयल यांनी त्यांच्या छोट्याशा कार्यकाळात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपलं कर्तव्य बजावले। कठोर मात्र कर्तव्यनिष्ठ असलेल्या हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकांची मन दुखावलं गेल्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अभिनव गोयल यांनी बेधडक निर्णय व कारवाया केल्या आहेत। हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची राजकीय दबावापोटी कोणत्याही प्रकारचं कारण नसताना अचानक मुंबई येथील कल्याण डोंबिवली महायुक्तपदी निवड करण्यात आली असून हिंगोली जिल्हाभरात या बदलीमुळे नाराजीची लाट पसरली आहे। 1999 पासून पहिल्यांदाच असा निर्मळ व कर्तव्य दक्ष अधिकारी हिंगोली जिल्ह्याला भेटला होता। मात्र राजकीय दबाव तंत्राखाली त्यांची पण बदली करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे। जिल्हाभरातील सर्वसामान्य जनतेला त्यांचा मोठा फटका बसलाय। अचानक जिल्हाधिकारी यांच्या बदलीमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजीची लाट पसरली आहे। हिंगोली जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांची तात्काळ बदली शासनाने रद्द करावी अशी मागणी जिल्हाभरातून होतीये। तसेच हिंगोली जिल्ह्यातील जनता या बदलीच्या विरोधात आंदोलन उभारण्याची तयारीत असल्याची चर्चा हिंगोली जिल्हाभरातून होत आहे। हिंगोलीचे जिल्हाधिकारी श्री अभिनव गोयल यांनी 8 महिन्यापूर्वी हिंगोली जिल्ह्याचा पदभार जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारला आणि आज त्यांच्या बदलीचे आदेश हिंगोलीला येऊन धडकले। हिंगोलीकरांना हा एक मोठा धक्का आहे, कारण की त्यांच्या बाबतीत अशी कोणाचीही तक्रार नव्हती। तक्रार नसताना सुद्धा त्यांची अचानकपणे बदली झालेली आहे। वास्तविक पाहता अभिनव गोयल यांनी गेल्या विधानसभेमध्ये ज्या काही निवडणुकीचं निर्विवादपणे पार पाडल्यात त्यात मोठी चांगली कामगिरी त्यांनी कामगिरी बजावली। शेतकऱ्याचे प्रश्न असोत, सर्वसामान्यांचे प्रश्न असोत, विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत, उद्योजकांचे प्रश्न असोत, या बाबतीत ते त्या समजून घेऊन सोडवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न असायचा आणि त्या दृष्टीने ते सर्वांना घेऊन या जिल्ह्यात विकासाची एक गंगा कशी आणता येईल या बाबतीत कार्यशील होते। असे असताना त्यांची अचानक बदली झालेली आहे। हा हिंगोलीकरांवर मोठा अन्याय आहे। तसाच राज्य शासनाची सुद्धा या बाबतीत लोकांमध्ये तीव्र संताप आहे की कार्यक्षम अधिकाऱ्यांना इथून जी बदलल्या गेलेल्या आहे त्यांच्या मुदतपूर्व त्यांची बदली करण्यात आली, त्या बदलीला तात्काळ स्थगिती द्यावी अशा आशयाचे निवेदन मी माननीय मुख्यमंत्री यांना मेलद्वारे पाठवले आहे।